झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेलं 2.5 टीएमसी प्रवरेचं पाणी पहाटे 3च्या सुमारास जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहोचलं। कायगाव टोका इथे हे पाणी धरणाच्या फुगोट्याला येऊन मिळालंय। 21 ऑक्टोबरला भंडारदरा धरणातून 2.5 टीएमसी पाणी सोडण्यात आलं होतं। त्याच दिवशी दुपारी ते निळवंडे धरणात पोहोचलं। निळवंडे ओव्हरफ्लो होऊन पाणी जायकवाडीच्या दिशेनं वाहत आलं। मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्यानं प्रवरा नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत। तसंच हे पात्र संपूर्ण कोरडं असल्यामुळे पाणी जायकवाडी बॅकवॉटरला येऊन मिळण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्याचं सांगितलं जात आहे। आज संध्याकाळच्या सुमारास पाण्यात वाढ झाल्यानंतर त्याची मोजदाद करण्यात येईल आणि 2.5 टीएमसी पैकी नेमकं किती पाणी मराठवाड्यापर्यंत पोहोचलंय याचा अंदाज येऊ शकेल। मात्र अभियंत्यांच्या अंदाजानुसार केवळ 1 ते 1.5 टीएमसी पाणीच जायकवाडीला मिळू शकतं। या पाण्यामुळे मराठवाड्याची तहान कितपत भागणार असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।